निधी वाटपामध्ये महायुतीमध्ये प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्र पक्षांना, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं। महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। निधी वाटपावरून नितेश राणे यांचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरपंचांना हा इशारा आहे। महाविकास आघाडीचं वर्चस्व असलेली गावं टार्गेट करा, त्यांना गाडीत बसवून भाजपमध्ये प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा, असे आदेशच नितेश राणे यांनी दिले। तर सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे। त्यावरून विरोधकांनी नितेश राणे यांच्यावर टीका देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीमध्ये राहून निधी मिळणार नाही, भाजपत या आणि विषय संपवा, असं पुन्हा एकदा नितेश राणे यांनी म्हटलंय। निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष। पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही, विशेष नाही। एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका, उरले सुरले कुठले उभाटायचे आहेत ना। कारण मी बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षाची, आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार। त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उबाटा 0% निधी, बोंबलत बसा। त्या प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा। गावात तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही की विकास निधी तुम्हाला का होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या, विषय संपवा, कार्यक्रमात तेवढा।